नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। भारतीय ज्ञान परंपरेमध्ये आपण IKSच्या माध्यमातून किंवा इंडियन नॉलेज सिस्टीमच्या संबंधाने विचार करत असतानाच भारतीय तत्वज्ञान किंवा भारतीय दर्शनशास्त्र याचा विचार करत असताना आस्तिक दर्शनांचा विचार, ज्यामध्ये षटदर्शन 6 दर्शन सांगितली गेलेली आहेत, त्याचा विचार मागील काही व्हिडिओंच्या माध्यमातून आपण करतो आहोत। त्यापैकी मी आपल्याला सांख्य दर्शनाच्या संबंधाने बोललोय, त्यानंतर आपण योग दर्शनाच्या संबंधाने विचार केला, त्यानंतर आपण न्याय दर्शनाच्या संबंधाने विचार केला आणि त्यानंतर चौथं वैशेषिक दर्शनाच्या संबंधानेही आपण विचार केला। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जो विचार करायचा आहे तो पूर्वमीमांसेच्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे। षडदर्शनामधील पूर्वमीमांसा हे दर्शन देखील अत्यंत महत्त्वाचं दर्शन भारतीय तत्वज्ञानामध्ये राहिलेलं आहे। तर त्याचा विचार आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितपणे अत्यंत कमी शब्दांच्या मध्ये इथे करणार आहोत। पूर्वमीमांसा हे आचरणशास्त्र आहे। पूर्वमीमांसा काय सांगते आपल्याला, तर आपण आचरण कसं केलं पाहिजे। आणि मला असं वाटतं की मनुष्य हा पशुपेक्षा वेगळा असल्यामुळे माणसाच्या आचरणाला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे। म्हणून आपल्याकडे असं म्हटलं की वेल्थ इज गॉन, नथिंग इज गॉन, हेल्थ इज गॉन, समथिंग इज गॉन, बट कॅरेक्टर इज गॉन, एव्हरीथिंग इज गॉन, असं इंग्रजीतनं सांगितलं जातं। याचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संपत्ती गमावली तर काहीच गमावलं नाही, कारण ती पुन्हा आपण मिळवू शकतो। आरोग्य गमावलं तर थोडंफार गमावलं, परंतु कॅरेक्टर इज गॉन, चारित्र्य गमावल्यास मात्र आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीही शिल्लक ठेवलेलं नाहीये। एव्हरीथिंग इज गॉन अशी अवस्था आपली होते। आणि म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये आचरणाला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे। आणि हे आचरण भारतीय माणसाचं घडवण्यामध्ये अनेक ग्रंथांचं महत्त्वाचं योगदान राहिलंय। त्यामध्ये ही पूर्वमीमांसा हे जे दर्शन आहे ते अत्यंत महत्त्वाचं काम करतं। म्हणून हे पूर्वमीमांसा दर्शन एक अर्थानं आचरणशास्त्र म्हणूनच आपल्याला याकडं पाहिलं पाहिजे। यामध्ये सर्व कांडांचं विवेचन करण्यात आलेलं आहे। सर्व कांडांचं विवेचन यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। आपण प्रत्येक व्यक्ती म्हणून कोणती कर्तव्य पार पाडली पाहिजेत, जसे नंतर आपल्याकडं भारतीय स्वातंत्र्याच्या नंतर आपण आपल्या देशाचं संविधान निर्माण केलं आणि या संविधानानं जशी आपल्याला काही कर्तव्य सांगितलेली आहेत, संविधानाच्या पूर्वी भारतीय ज्ञान परंपरेमध्ये पूर्वमीमांसेनं देखील आपण माणूस म्हणून जगत असताना कुठली कर्तव्य पाळली पाहिजे हे सांगितलेलं आहे। वैयक्तिक जीवनामध्ये कोणती कर्तव्य पार पाडायची, कौटुंबिक जीवन जगत असताना कोणती कर्तव्य पार पाडायची, सामाजिक जीवन जगत असताना कुठली कर्तव्य पार पाडायची, धार्मिक प्रकारचं जीवन जगत असताना कोणती कर्तव्य पार पाडायचं, याचा दिशादर्शन जर कुठे मिळत असेल तर ते या पूर्वमीमांसेमधनं आपल्याला मिळतं। आणि म्हणून पूर्वमीमांसा हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे। पूर्वमीमांसा हे भारतानं जगाला दिलेलं श्रेष्ठ धर्मशास्त्र आहे। भारत जगामध्ये भारताची संस्कृती जी सर्वश्रेष्ठ मानली गेली त्याचं कारण नीतिमूल्य जगाला देण्याचं काम भारतानं वेळोवेळी केलेलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी पूर्वमीमांसा हे जे दर्शन आहे याबद्दल आपण असं अभिमानानं सांगितलं पाहिजे की भारतानं जगाला दिलेलं श्रेष्ठ धर्मशास्त्र म्हणजे ही पूर्वमीमांसा आहे। इतकं महत्त्व या पूर्वमीमांसेला आहे। आणि आपल्याला माहिती असेल नसेल तर जाणून घेतलं पाहिजे आपण, जैमिनी हे या पूर्वमीमांसेचे कर्ते धर्ते आहेत। म्हणजे जैमिनीच्या मुळेच पूर्वमीमांसेचा जन्म झालेला आहे। आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की पूर्वमीमांसाचे जे कर्ते धर्ते आहेत ते ऋषी जैमिनी आहेत। जैमिनींनी पूर्वमीमांसा शास्त्राची मांडणी सूत्रबद्ध पद्धतीने केलेली आहे। कोण? जैमिनींनी। पूर्वमीमांसेचे एकूण 16 अध्याय
असलेले आपल्याला पाहायला मिळतात. किती अध्याय त्या पूर्वमीमांसेचे? एकूण 16 अध्याय आहेत. त्यापैकी 12 अध्याय हे द्वादश लक्षणी म्हणून ओळखले जातात. या 16 पैकी जे 12 अध्याय आहेत ना, हे 12 अध्याय काय म्हणून ओळखले जातात? तर द्वादश लक्षणी म्हणून ओळखले जातात. बाकीचे अध्याय देवता कांड म्हणून ओळखले जातात. बाकीचे जे आहेत ते काय म्हणून ओळखले जातात? तर देवता कांड म्हणून ओळखले जातात. यामध्ये 2644 सूत्र आहेत असं काही ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. तर काही ठिकाणी 2631 सूत्र असल्याचं सांगितलं गेलेलं आहे. तर असे मतप्रवाह या सूत्रांच्या संख्येच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 909 अधिकरण या ग्रंथामध्ये पूर्वमीमांसेमध्ये आलेले आहेत. किती? 909 अधिकरण इथे आलेले आहेत. मीमांसा पाणिनी जे व्याकरणकार आहेत, व्याकरणाचार्य आहेत, व्याकरणकर्ते आहेत, त्या पाणिनीने मीमांसा या शब्दाचा अर्थ जिज्ञासा असा केलेला आहे. मीमांसा म्हणजे काय? जिज्ञासा. आणि माणूस म्हटलं की त्याच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा हे असतेच. आणि म्हणून पाणिनी मीमांसा या शब्दाचा अर्थ जिज्ञासा असा करतात. जिज्ञासा म्हणजे जाणून घेण्याची इच्छा. प्रत्येक बाबतीमध्ये आपल्या मनामध्ये जाणून घ्यायची इच्छा असते आणि ही जाणून घ्यायची इच्छेलाच जिज्ञासा असं म्हटलं गेलेलं आहे. जैमिनीने या ग्रंथाचा प्रारंभ, जैमिनीने हा जो ग्रंथ लिहिला पूर्वमीमांसेवरचा, तर या ग्रंथाचा प्रारंभ कशा केलेला आहे? तर या ग्रंथाच्या प्रारंभीच त्यांनी अथ तो धर्म जिज्ञासा असा उल्लेख करून धर्माचा याने ग्रंथाचा प्रारंभ केलेला आहे. काय म्हटलंय? ग्रंथाच्या प्रारंभीच अथ तो धर्म जिज्ञासा म्हणजे काय? धर्माने होणारे काम जाणून घेण्याची माझ्या मनात जिज्ञासा आहे. धर्मामुळे कोणती कोणती कामं होतात, धर्म काय काम करतो, याबद्दलची जिज्ञासा माझ्या मनात आहे आणि त्या जिज्ञासे पोटीच मग पुढे ही सगळी सूत्र आलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि मग या जिज्ञासेला उत्तर देण्यासाठीच हा संपूर्ण ग्रंथ रचलेला आहे. कोण? जैमिनींनी. हे सूत्र आपण मुख्य सूत्र कोणतं आहे ते इथं मी आपल्यासमोर प्रतिपादित केलं. मानवाचे अधिकार व कर्तव्य काय आहेत? माणूस म्हणून आपल्याला काही अधिकारही आहेत आणि माणूस म्हणून आपली काही कर्तव्यही आहेत, जे पुढे आपल्या संविधानामध्ये अधिकार आणि कर्तव्य दिली गेलेली आहे. परंतु त्यापूर्वी पूर्वमीमांसेमध्ये जैमिनींनी मी एक माणूस म्हणून माझी कर्तव्य काय आहेत आणि माझे अधिकार काय आहेत याबद्दलची सांगोपांग विचार इथे मांडलेला दिसतो. कोणती कर्म आपण करावीत आणि कोणती त्यागावीत याचं वर्णन पूर्वमीमांसेमध्ये येतं. मी माणूस म्हणून कोणती कर्म म्हणजेच कामं केली पाहिजेत आणि माणूस म्हणून मी कोणती कर्म त्यागली पाहिजेत म्हणजे केली नाही पाहिजेत, याचा सारासार विचार देखील मनुष्य म्हणून आपल्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आपल्याला माणूस म्हणून काही कर्म निषिद्ध मानली गेलेली आहेत आणि काही कर्म माणूस म्हणून आपण केलीच पाहिजेत. तर ती कोणती कर्म आहेत की जी आपण केलीच पाहिजेत आणि कोणती कर्म आहेत की जी आपण केली नाही पाहिजेत, याबद्दलची चर्चा या ठिकाणी जैमिनी या पूर्वमीमांसेमध्ये करताना दिसून येतात. समाजातील प्रत्येक घटकाच्या कर्माचं विवेचन यात करण्यात आलेलं आहे. समाजातला जो प्रत्येक घटक आहे तर त्या प्रत्येक घटकानं कोणतं काम केलं पाहिजे आणि कोणतं काम न केलं पाहिजे या प्रकारची चर्चा आपल्याला या पूर्वमीमांसेमध्ये वाचायला मिळेल. म्हणजे एका अर्थानं मानवाला मानव बनवण्याचं काम प्राचीन कालावधीमध्ये जे अनेक ग्रंथांनी केलं त्यामध्ये पूर्वमीमांसेचं उठून दिसणार असं काम राहिलेलं आहे. हे इथे आपण या पूर्वमीमांसेचा विचार करताना लक्षात घेणं गरजेचं आहे. जसे मातापित्याची काय कर्तव्य आहेत, बरोबर आहे की नाही? मुलाची मातापित्याप्रती काय कर्तव्य आहेत, मातापित्याची मुलांच्या बाबतीमध्ये काय कर्तव्य आहेत आणि मुलांची मातापित्यांच्या प्रती काय कर्तव्य आहेत, हे एकमेकांनी समजून घेऊन त्यानुसार वर्तन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
सामाजिक कर्तव्ये यांचं वर्णन देखील त्यांनी या पूर्वमीमांसेमध्ये केलेलं आहे. महर्षींच्या मते समाजातील प्रत्येक घटकाने आपली कर्तव्ये योग्य पद्धतीने जर पार पाडली तर समाज व्यवस्था टिकून राहू शकते. बाकी काही करायची गरज नाहीये. प्रत्येकानं ही जाणीव ठेवायची की मी माणूस आहे आणि माझी कर्तव्य कोणती आहेत. मी जर प्रामाणिकपणे माझ्या हिश्श्याला आलेली कर्तव्य पार पाडली तर समाज व्यवस्था चांगल्या पद्धतीनं टिकून राहू शकते. समाज व्यवस्थेमध्ये प्रश्न उपस्थित होऊ शकत नाहीये. अशा प्रकारचा विचार जैमिनी या ठिकाणी मांडताना दिसतात. आणि अशा पद्धतीनं माझी जी कर्तव्य आहेत ती मी प्रामाणिकपणे पार पाडणं म्हणजे धर्माचरण करणं होय. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे माझं जे कर्तव्य मला माणूस म्हणून माझ्या हिश्श्याला आलेलं आहे ते कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणं याचाच अर्थ धर्माचरण करणं असं जैमिनी इथे व्यक्त करताना दिसतात. एका अर्थाने समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारे जैमिनींना समाज संविधानकार असं म्हटलं जातं. समाजाचे संविधानकार जर त्या काळातले कोण असतील तर ते जैमिनी आहेत. कारण समाजातल्या प्रत्येक माणसाची त्याची कर्तव्य जर त्यानं प्रत्येकानं व्यवस्थितपणे पार पाडली तर समाज निश्चितपणे एका रेषेमध्ये राहील. कायदा वेगळा करण्याची गरज नाहीये. कर्तव्यानुसार प्रत्येक जर वागत गेले तर हाच त्या अर्थानं कायदा राहणार आहे. आणि म्हणून समाज संविधानकार म्हणून जर आपल्याला उल्लेख करायचा असेल प्राचीन कालावधीमध्ये तर तो जैमिनींचा करावा लागेल. इतकं महत्वाचं काम त्यांनी या पूर्वमीमांसेच्या माध्यमातून केलेलं आहे. वेदांचा अर्थ कसा लावावा या संबंधीची मांडणी पूर्वमीमांसा या दर्शनात करण्यात आलेली आहे. वेदाचा अर्थ कसा लावायचा? वेदामध्ये जे काही मंत्र आले असतील, सूक्त आले असतील तर यांचा आपण अर्थ कसा लावायचा? तर याचंही दिशा दर्शन आपल्याला जर कुठे मिळत असेल तर ते पूर्वमीमांसेमध्ये जैमिनींच्या द्वारे केलं गेलेलं आहे. या अर्थानं देखील या पूर्वमीमांसेला एक वेगळं महत्व इथं प्राप्त झालेलं आहे. ज्ञानप्राप्तीच्या 6 साधनांची चर्चा जैमिनी या पूर्वमीमांसेमध्ये करतात. ज्ञानप्राप्तीच्या 6 साधनांची, त्यामध्ये एक आहे प्रत्यक्ष, दुसरा आहे अनुमानाच्या माध्यमातून ज्ञानप्राप्ती, आपल्याला प्रत्यक्ष ज्ञानप्राप्ती करता येते. दुसरं अनुमानाच्या माध्यमातून करता येते, उपमेच्या माध्यमातून करता येते, शब्दाच्या माध्यमातून करता येते. पाचवं सांगितलंय पहिलं सांगितलंय प्रत्यक्ष, दुसरं सांगितलंय अनुमान, तिसरा उपमा, चौथं शब्द, पाचवा अर्थ आणि 6वं अभाव. अशा प्रकारचे हे 6 ज्ञानप्राप्तीचे साधन जैमिनी या पूर्वमीमांसेच्या मध्ये विशद करतात. मीमांसा दर्शनानुसार वेद हे अपौरुषेय आहेत. जैमिनी काय म्हणतो? जैमिनी म्हणतात की वेद हे अपौरुषेय आहेत, नित्य आहेत आणि परमपौरुषवान आहेत. वेदाने सांगितलेल्या अर्थालाच धर्म म्हणतात. वेदानं जो अर्थ सांगितला तो अर्थ पालन करणं म्हणजे धर्माचरण करणं असं जैमिनी इथे वेदाच्या बाबतीतला विचार व्यक्त करताना दिसतात. वेदाचा मुख्य विषय काय आहे तर धर्मच आहे, म्हणजेच कर्तव्य. धर्म याचा अर्थ इथे कर्तव्य या अर्थाने घेतला गेलेला आहे. धर्म म्हणजे मनुष्याचं कर्तव्य आणि या कर्तव्याची चर्चा करणं हे वेदाचं मुख्य उद्देश राहिलेला आहे. धर्माबरोबर अधर्म काय आहे हे देखील वेद सांगतो. वेद धर्माची जशी बाब सांगतो त्याचबरोबर अधर्म काय आहे हे देखील वेद आपल्या समोर मांडतो. धर्म व अधर्म वेदा वाचून मानवी बुद्धीस कळत नाहीये. आपल्याला जर धर्म कशाला म्हणायचं, अधर्म कशाला म्हणायचं हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला वेदाच्या जवळ जावं लागतं. वेदाला शरण गेल्याशिवाय, वेदाला समजून घेतल्याशिवाय धर्म अधर्माची व्याख्या आपल्याला समजू शकत नाहीये असा विचार जैमिनी या पूर्वमीमांसेच्या माध्यमातून देतात.
कर्माचे देखील 3 प्रकार सांगितले गेलेले आहेत. कर्म, कर्तव्य म्हणजे धर्म आपण म्हटलं, तर ही कर्तव्य देखील 3 प्रकारचे सांगितले गेलेली आहेत. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म आणि तिसरं काम्य कर्म, असे कर्माचे 3 प्रकार आहेत. हे पुन्हा एकदा मी सांगतो, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म आणि ज्याला आपण काम्य कर्म म्हणतो, असे हे 3 कर्माचे प्रकार सांगितले गेलेले आहेत. नित्य म्हणजे कोणतं, तर ज्यामध्ये अग्निहोत्र, त्याचबरोबर संध्या उपासना करणं, सकाळ संध्याकाळ, आणि पंचमहायज्ञ करणं, हे जे कर्म आहेत त्याला नित्य कर्म असं म्हटलं गेलेलं आहे. नैमित्तिक कर्म मध्ये काय येतं, तर उपनयन संस्कार आहे, विवाह आहे, अंत्यसंस्कार, हे नैमित्तिक कर्मात येतात, कारण हे नेहमी करायचे कर्म नाही आहेत. निमित्तानुसार जे कर्म केले जातात त्याला नैमित्तिक कर्म असं म्हटलं गेलेलं आहे. आणि काम्य कर्म म्हणजे पुत्रप्राप्तीसाठी असो, पर्जन्य वृष्टी व्हावी म्हणून असो, धनप्राप्तीसाठी असो, विजय प्राप्तीसाठी असो, स्वर्ग प्राप्तीसाठी असो, या फलांच्या इच्छा आपल्या मनामध्ये ठेवून जी कामं केली जातात त्या कामांना काम्य कर्म असं म्हटलं जातं. परंतु कर्म हे माणूस म्हणून आपण केलंच पाहिजे. नित्य, नैमित्तिक आणि काम्य या प्रकारची कर्म आपल्या हातून घडली पाहिजेत, अशा प्रकारचा विचारही हे पूर्वमीमांसाकार जैमिनी आपल्या समोर मांडतात. तर व्हिडिओची लांबी, प्रत्येक आपण दर्शनाला 15 मिनिटाचाच वेळ दिलेला आहे, तेव्हा यापेक्षा जास्तीचा विचार न करता पूर्वमीमांसा हे दर्शन आपल्याला मानव म्हणून आपली कर्तव्य, अधिकार आणि एक प्रकारचा आचरणशास्त्र म्हणून आपल्याला या पूर्वमीमांसेचा अत्यंत महत्त्वाचा विचार या ठिकाणी करावा लागतो. तो विचार अत्यंत संक्षेपाने या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितपणे हा प्रयत्न आपल्याला आवडेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून व्हिडिओला याच ठिकाणी मी पूर्णविराम देतो. नमस्कार.